मित्रांनो, नशीब की मेहनत, कोण जिंकतं खऱ्या जीवनात? कधी विचार केलाय का? काही लोक म्हणतात, अरे त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून तो यशस्वी झाला. पण मग प्रश्न असा पडतो की जर नशीब खरंच इतकं शक्तिशाली असतं तर मेहनत करणारे सगळेच लोक अपयशी का राहत नाही? खरं सांगायचं तर नशीब हा फक्त एक स्टार्ट पॉइंट आहे. मेहनत म्हणजे डायरेक्शन, म्हणजे दिशा. जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीकडे कधीतरी नशीब होतं, पण त्याहून जास्त होती ती जिद्द, शिस्त आणि विश्वास. नशीब मिळतं, पण यश कमवावं लागतं. तुम्हाला उदाहरण देतो बघा. काल भारतीय क्रिकेट संघाने म्हणजे महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला. तुम्हाला काय वाटतं, तो फार इझी होतं का? याच्या अगोदर सुद्धा नशिबाने त्यांना साथ दिली होती आणि दोनदा त्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गेल्या होत्या. पण त्यावेळेस नशीब असून सुद्धा फायनलमध्ये जाऊन सुद्धा त्यांची मेहनत कमी पडली. पण यावेळेस मात्र नशिबाने त्यांना पुन्हा एकदा साथ दिली आणि यावेळेस त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जगाला दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही, आणि तो वर्ल्ड कप त्यांनी जिंकूनच दाखवला. म्हणजेच काय, कष्ट केलं तर नशीब पण तुमच्या बाजूला उभं राहतं आणि नशीब पण म्हणतो, बाबा हा माणूस एवढा मेहनत घेतोय, याला यश प्राप्त झालंच पाहिजे. मग अनेक लोक म्हणतात त्याचं नशीब जुळालं, पण सत्य असं आहे की त्याने हजारो दिवसांचं घाम गाळून, कष्ट करून मेहनत घेतली आणि नशीब घडवलं, यश मिळवलं. म्हणून म्हणतो मित्रा, नशिबावर नाही तर स्वतः विश्वास ठेव. खरं जेव्हा तू मनापासून काम करतोस ना, तेव्हा नशीब तुझा विचार करतं, हा माणूस किंवा ही स्त्री यश मिळवायला पात्र आहेच. विश्वास ठेवा, प्रयत्न करा आणि नशीब तुमच्या बाजूने वळेल. नशीब हे फक्त निमित्त असतं, पण मेहनतीचं फळ ना, तेच खरं यश असतं. मग विचार थांबव आणि कामाला लाग, कारण यशाचा मार्ग तुझ्याच पावलाने तयार होणार आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर मित्रांनो, जर तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि यशाच्या मार्गावर दररोज नवीन नवीन प्रेरणादायी विचार, व्हिडिओ बघण्यासाठी येत राहा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तयारीला लागा.